महत्त्वाची बातमी आहे, उत्तर भारतातील सर्व एअरपोर्ट बंद करण्यात आलेले आहेत। ही सगळ्यात महत्त्वाची अपडेट या क्षणाला इथे येते। पुढील आदेशापर्यंत प्रवासी वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेली आहे उत्तर भारतातील सर्व एअरपोर्ट। सकाळी सगळ्यात पहिली माहिती जी होती ती होती की श्रीनगरचं एअरपोर्ट बंद करण्यात आलं आहे आणि आताची माहिती येते की उत्तर भारतातील सर्व एअरपोर्ट या ठिकाणी बंद करण्यात आलेले आहेत। उर्वशी खोना आमच्या प्रतिनिधी त्यांच्याकडे आपण ही माहिती अधिक त्यांच्याकडे घेऊया थोड्या वेळाने की हा निर्णय का घ्यावा लागला आहे। आज ज्या प्रकारे भारताने ठरवलं होतं की भारतातल्या विविध शहरांमध्ये महाराष्ट्रातल्याही 9 ठिकाणी एक प्रकारे आपण जो आज मॉक ड्रिल करणार होतो त्याच्या आधीच हा हल्ला झाला आणि त्याच्यानंतर ऑलरेडी मॉक ड्रिलच्या तयारीमध्ये भारतीय नागरिकांना सांगण्यात आलं होतं आणि त्याच्यानंतर आता एअरपोर्ट्समध्ये भारतीय उत्तर भारतातल्या एअरपोर्टपर्यंत पुढील आदेश येईपर्यंत सर्व प्रवासी वाहतूक सध्या बंद करण्यात आली। कुठले कुठले एअरपोर्ट्स आहेत आपण आपल्या प्रतिनिधीकडनं याची अधिक माहिती घेऊया। सध्या आपण त्याच्या आधी गोविंद तुपेकडे जाऊया। आपले प्रतिनिधी गोविंद तुपे आहेत। गोविंद, आज महाराष्ट्रभर आणि देशभर इतर अनेक ठिकाणी मॉक ड्रिल होणार होत्या। आता त्याच पार्श्वभूमीवरती आता या नवीन डेव्हलपमेंटच्या पार्श्वभूमीवरती काय सिक्युरिटीची तयारी तुम्हाला रस्त्यावरती दिसते, कशा प्रकारच्या प्रतिक्रिया येतात गोविंद? नक्कीच कमलेश सर, एकूणच या ठिकाणी या सर्व घटनेनंतर मुंबईत खास करून वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येताना पाहायला मिळत आहेत। मुंबईतल्या BRC परिसरामध्ये उभा आहे मी आणि या BRC मध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली आहेत। BRCचे जर आपण बघितलं तर मी BRCच्या गेटपासून जवळपास अर्धा किलोमीटरच्या अंतरावर आहे, कारण का BRCच्या गेटच्या परिसरामध्ये कुणालाही या ठिकाणी थांबण्याची मुभा दिली जात नाही। त्याचबरोबर BRCचे जे सिक्युरिटीचे जवान आहेत ते पूर्णपणे BRCच्या परिसरामध्ये गस्त सुरू झालेले आहे। एकूणच काय तर मुंबईतलं हे सगळ्यात अतिसंवेदनशील ठिकाण असल्यामुळे या संवेदनशील ठिकाणाची सुरक्षा व्यवस्था जी आहे ती वाढवण्यात आलेली पाहायला मिळतं आहे। आणि मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असल्यामुळे मुंबईतली जी काही महत्त्वाची ठिकाणे आहेत, BRC असेल, त्याचबरोबर RCCचा नेव्हीचा एरिया असेल किंवा बाकीचे सगळे या ठिकाणी BSCचा एरिया असेल, या सर्व परिसरामध्ये सिक्युरिटी वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे। आणि आज 11 नंतर या ठिकाणी जे मुंबईत मॉक ड्रिल होणार होते त्या धर्तीवर आणि आज रात्री जो एअर स्ट्राईक झाला त्यामुळे या ठिकाणी मुंबईतल्या सर्व सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी तातडीनं अलर्ट झालेल्या पाहायला मिळत आहेत। संपूर्ण यंत्रणा कार्यान्वित झाल्याचं पाहायला मिळतं आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे BRCचा जो परिसर आहे हा संपूर्ण BRCच्या सिक्युरिटी गार्डने वेढा दिल्याचं पाहायला मिळतं आहे। कुठल्याही वाहनाला या ठिकाणी थांबण्याची मुभा दिली जात नाहीये आणि संपूर्ण BRCचा परिसर जो आहे अर्धा किलोमीटरचा या ठिकाणी गोविंद तुम्हाला थांबवतोय एक महत्त्वाची बातमी। ऑपरेशन सिंदूरची एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी या क्षणाला येते। पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा भारताने बदला घेतलाय। भारताकडून पाकिस्तान विरोधात ऑपरेशन सिंदूर आज लॉन्च करण्यात आलं। मध्यरात्री 1:38 पाकिस्तानचे JF-17 विमान भारतानं पाडलंय। पाकिस्तानचं JF-17 विमान ही जी तुम्हाला दृश्य दिसत आहेत ही थेट दृश्य तुम्हाला ही बघतायत। ही आज जी मध्यरात्री स्ट्राईक केला भारताने, पाकिस्तानचं JF-17 हे विमान भारतीय सैन्याने पाडलंय। ही त्याची दृश्य आहेत, बघू शकता तुम्ही स्क्रीनवर। भारताने ज्या प्रकारे आज ऑपरेशन सिंदूर राबवलं त्याच्यामध्ये पाकिस्तानचा JF-17 हे विमान भारताने पाडलेलं आहे। अशा प्रकारे भारताने पहलगाम हल्ल्याचा बदला घेतलाय, त्याचं उदाहरण त्याचा आज बघायला। दुसरी एक बातमी महत्त्वाची, पाकिस्तानच्या लाहोरमध्ये इमर्जन्सी अर्थात आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या लाहोर पासून लक्षात घ्या पंजाब प्रांतातल्या काही ठिकाणावरती हल्ले करण्यात इथे आलेले आहेत आणि पंजाब प्रांतातल्या या जवळ असलेल्या ठिकाणामध्ये पाकिस्तानच्या पंजाब प्रांतात लाहोर त्याची राजधानी आहे। पंजाब प्रांताची तिथे इमर्जन्सी घोषित करण्यात आलेली आहे, तिथे आणीबाणीची परिस्थिती घोषित करण्यात आलेली आहे। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर हा पंजाबच्या सरकारने तिथे निर्णय घेतला आहे। मरियम शरीफ या नवाज शरीफ यांच्या कन्या या पाकिस्तानातल्या पंजाब प्रांताच्या मुख्यमंत्री आहेत आणि त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी अनेक वक्तव्य केली होती। अनेक प्रकारे कुरापती करण्याचा त्यांनी आपल्या वक्तव्यातून प्रयत्न केला होता, त्यांना आज याचं उत्तर मिळालं असेल। भारताच्या एअर स्ट्राईक नंतर पाकिस्तानच्या लाहोरमध्ये इमर्जन्सी आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे। पाकिस्तानच्या पंतप्रधानांनी शहबाज शरीफ यांनी म्हणजे मरियम शरीफ यांचे काका त्यांनी सकाळी एक ट्विटही केलं होतं आणि पुन्हा नेहमीसारखा कांगावेखोरपणा पाकिस्तानने केला होता। त्याच्याबद्दल देखील आपण चर्चा करणार आहोत। अमेरिकेकडनं एक स्टेटमेंट आले तेही आम्ही तुम्हाला ब्रेकिंग न्यूज म्हणून थोड्या वेळात दाखवणार आहोत। अमेरिकेचं स्टेटमेंट आलेलं आहे, मार्को रुबियो यांनी ट्विट केलेलं आहे। पण त्याच्या आधी मार्को रुबियोचं स्टेटमेंट करण्याआधी आणखी एक ब्रेकिंग बातमी बघूया।
ऑपरेशन सिंदूर नंतर सीमा रेषेवरती जोरदार धुमस चक्री बघायला मिळते. आंतरराष्ट्रीय सीमेवरती BSFला अलर्ट जारी करण्यात आलेला आहे. बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसना सज्ज राहण्यास सांगण्यात आले. पण सीमेरेषेवरती पाकिस्तानने ज्या क्षणी घटना घडली त्यानंतर पुन्हा कुरापती करण्यास सुरू केलं. मोठ्या प्रमाणात शेलिंग तिथे बघायला मिळालं गावांमध्ये. आणि पाकिस्तानकडून अशी जी माहिती मिळते सुरुवातीला पाकिस्तानने कुरापत करताना काही सिव्हिलियन ठिकाणी काही नागरी वस्त्यांना सुद्धा हे शेलिंग केल्याची प्राथमिक माहिती आहे. त्याचे डिटेल्स आले की आम्ही तुम्हाला नक्कीच देऊ. ऑपरेशन सिंधूर नंतर सीमारेषेवरती आता जोरदार धुमस चक्री दोन्ही बाजूने जोरदार गोळीबार सध्या सुरू आहे. आंतरराष्ट्रीय सीमेवरती BSF बॉर्डर सिक्युरिटी फोर्सेसला अलर्टवरती राहण्यास सांगण्यात आलं आहे. दक्ष आहेत. भारतीय सेना काय करू शकते रात्री 1:30 वाजता आपल्याला कळलेलं आहे. आपण बघितलेलं आहे कशा प्रकारे आज हा हल्ला करण्यात आला भारताकडनं आणि चोख प्रत्युत्तर देण्यात आलंय. पुढची ब्रेकिंग बघूया. पुढची ब्रेकिंग बातमी या क्षणाला हे ट्विट आपण बघतो. पाकिस्तानच्या पाकिस्तानचं ट्विट आहे. पाकिस्तानच्या पंतप्रधानांचं की कपटी शत्रूकडून 5 ठिकाणी भ्याड हल्ले करण्यात आले. पाकिस्तानने मान्य करायला तयार नाही की 9 ठिकाणी आहे. शत्रूचे नापाक हेतू यशस्वी होऊ देणार नाही असं पाकिस्तानचा कांगावा आहे. भारताच्या हल्ल्यानंतर पाकिस्तानने ट्विट केलेलं आहे. पाकिस्तान मान्य करणार नाही आणि पाकिस्तानने त्याच्यानंतर पुन्हा एकदा कांगावेखोरपणा सुरू केलेला आहे. भारताने सांगितलंय स्पष्ट. मी तुम्हाला मगाची प्रेस नोट वाचून दाखवली भारतीय संरक्षण मंत्रालयाची. त्यात म्हटलंय की कुठल्याही नागरी ठिकाणी कुठल्याही नागरी वस्त्यांवरती नागरिकांवरती आम्ही हल्ले केलेले नाहीत. पण पाकिस्तानने मात्र याच्याबद्दल कांगावा करत पुन्हा एकदा आपली नेहमीची बाजू दाखवून दिली आहे. भारतासोबत कोणतंही युद्ध करू नका या क्षणाची सगळ्यात महत्त्वाची बातमी. अमेरिकेचा पाकिस्तानला थेट इशारा आहे. अमेरिकेकडून काल रात्री डोनाल्ड ट्रम्प यांचाही बाईट आम्ही थोड्यात तुम्हाला दाखवणार. डोनाल्ड ट्रम्प काय म्हणाले होते की त्यांना या प्रकारची असं काही होणार याची कल्पना होती. पण आता या क्षणी अमेरिकेने थेट वॉर्निंग दिली आहे पाकिस्तानला. पाकिस्तानने भारतासोबत कुठलं युद्ध करू नये याच्यावरती अमेरिकेने थेट इशारा पाकिस्तानला दिला आहे. कपटी शत्रूकडून 5 ठिकाणी भ्याड हल्ले झाले असं पाकिस्तानने आपल्या ट्विटमध्ये म्हटलं होतं. त्याच्यानंतर अमेरिकेने त्यांना ताकीद दिली आहे की भारतासोबत कुठल्याही कुरापती करू नका. जी तुमची जी पाकिस्तानची नेहमीची कुरापती काढण्याची सवय आहे ती करू नये असंच एक प्रकारे अमेरिकेने सुनावलेलं आहे. पुढची ब्रेकिंग बातमी या क्षणाला येते. अमेरिकेचा पाकिस्तानला थेट इशारा आहे. आपण अमेरिकेचे जे US सेक्रेटरी मार्को रुबियो यांचं ट्विट आहे. त्यांनी म्हटलं की आय मॉनिटरिंग द सिच्युएशन बिटवीन इंडिया अँड पाकिस्तान क्लोजली. आय इको पोटसेस म्हणजे जे तिथलं राष्ट्राध्यक्षांचं कार्यालय त्यांनी ज्या दिलेल्या कमेंट्स अर्लियर टुडे दॅट दिस होपफुली एंड्स क्विकली अँड विल कंटिन्यू टू एंगेज बोथ इंडिया अँड पाकिस्तान लिडरशिप टुवर्ड्स अ पीसफुल रेझोल्युशन. शांततापूर्व याच्यातून मार्ग काढावा असं एक प्रकारे मार्को रुबियो यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. पण आपण शांततेचा पुरस्कार करणाऱ्या भारताच्या पुढे पाकिस्तानला कितपत या गोष्टी त्यांना मान्य असतील. पाकिस्तानची कुरापती करण्याची सवय आहे जी त्याची खोड कशी जाते आपल्याला कळतं. ही दृश्य तुम्ही बघताय कशा प्रकारची येतात की आता तुम्हाला टाइमलाईन दाखवणार. ही टाइमलाईन तुम्हाला दाखवणार की कशा प्रकारे रात्री या घटनाक्रम कशा प्रकारे घडला. तर रात्री 1:28 रेडी टू स्ट्राईक नावाचं ट्विट सगळ्यात पहिले करण्यात आलं भारतीय सैन्याकडून. 9 टार्गेट्सवरती 1:30 वाजता रात्री 1:30 वाजता हवाई हल्ले करण्यात आले. 1:30 वाजता POK आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणांना टार्गेट करण्यात आलेलं आहे. ही टाइमलाईन आपण बघतो की रात्री नक्की काय काय घडलं. रात्री 1:28 नक्की पुढे काय काय घडत होतं. या 3 महत्त्वाच्या गोष्टी कोटली, मुझफ्फराबाद, बाग, मुरीद के, अहमदपूर, शारकिया, फैसलाबादवरती एअर स्ट्राईक करण्यात आले. 2:15 वाजता पहाटे NSA अजित डोवाल यांचा अमेरिकेच्या NSA आणि विदेश मंत्र्यांशी संवाद झालेला आहे. रात्रीच भारताने आंतरराष्ट्रीय एक प्रकारची जी बांधणी करायला हवी ती सुरू केली होती. पहाटे 2:45 परत ज्या घटना घडल्या 3-3:30 वाजता पाकिस्तानने त्याच्यावरती प्रत्युत्तर दिलं. अर्थात त्या प्रत्युत्तराला काही शहाबाज शरीफ यांचं अपेक्षित असं प्रत्युत्तर होतं ज्यांनी त्याच्यात गोष्टी मान्य केलेल्या नाही. त्याला ते कायर हल्ला वगैरे म्हणतात. पण भारताने एक प्रकारे ज्या प्रकारे भारताच्या इनोसंट नागरिकांना टार्गेट करण्यात आलं होतं त्याचा एक प्रकारे प्रत्युत्तर दाखल केलेला हल्ला होता. पुन्हा बघूया. 1:28 रेडी टू स्ट्राईक हे ट्विट करण्यात आलं होतं. अर्थात कुणाला त्याचा अर्थ कळला नसेल पण भारतीय तयार होते. भारतीय सैन्य 9 टार्गेट्सवरती हवाई हल्ला करण्यात आला 1:30 वाजता. POK आणि पाकिस्तानातील 9 ठिकाणं टार्गेट करण्यात आली. त्याच्यातही विशेष करून जे लष्करी तळ आहेत ते टार्गेटवरती होते. कुठले कुठले लष्करी तळ होते. कोटली, मुझफ्फराबाद, बाग, मुरीद के, अहमदपूर, शारकिया, फैसलाबादवरती एअर स्ट्राईक करण्यात आला. जिथे महत्त्वाचे जैश ए मोहम्मद, लष्कर ए तैयबाचे कॅम्प्स आहेत तिथे एअर स्ट्राईक करण्यात आला आणि अतिरेक्यांचं कंबरडं मोडलंय. नंतर ज्या प्रकारचा कांगावा पाकिस्तान नंतर करणार होता त्याच्या आधीच NSA अजित डोभाल यांनी अमेरिकेच्या NSA आणि विदेश मंत्र्यांशी संवाद साधून भारताची बाजू त्यांच्या पुढे मांडली होती.
रात्रीचा डोनाल्ड ट्रम्प यांचं जे म्हणणं होतं की त्यांना कल्पना होती ती कदाचित याच्यातूनच पाकिस्तानाकडून UN सुरक्षा परिषदेला तातडीचं सत्र बोलवण्याची मागणी करण्यात आलेली आहे पाकिस्तानकडून आणि त्यांनी काय हल्ला वगैरे पाकिस्तानने त्या हल्ल्याला म्हटलं कारण पाकिस्तानने अजूनही ही गोष्ट मान्य केलेली नाही की ज्या दहशतवादाला पाकिस्तान पोचत आहे त्या दहशतवाद्यांना ते ताकद देण्याचं काम करतायत त्याच्या विरुद्ध हे हल्ले केले आहेत एअर स्ट्राईक जे झाले आहेत हे पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा भारताने घेतलेला बदला आहे तिथे अतिरेक्यांचं कंबरडं मोडण्यासाठी तिथे त्यांना धडा शिकवण्यासाठी भारताने उचललेलं हे पाऊल होतं आणि भारताने ते यशस्वीरित्या केलं आहे आणि अनेकांनी ट्विट केलं त्याच्यानंतर तुम्ही बघत असाल ट्विटरवरती जय हिंद असं अनेकांनी ट्विट केलं ज्याच्यामध्ये महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट करून जय हिंद असं म्हणत या हल्ल्यांचं स्वागत केलेलं आहे गोविंद तुम्ही आपल्यासोबत पुन्हा एकदा गोविंद महाराष्ट्रातल्या काही कुटुंबांना याची झळ पोचली पहलगाममध्ये सुट्ट्यांसाठी गेलेले जे काही कुटुंब होते त्यांच्याकडून सुद्धा थोड्यात प्रतिक्रिया येणार आहेत ते सुद्धा माध्यमांशी थोड्यात बोलणार आहेत त्यांच्यासाठी कुठेतरी हा क्षण खूप महत्त्वाचा असणार आहे पण इतर प्रतिक्रिया काय आहेत आणि कशा प्रकारे मुंबई महाराष्ट्रात सुरक्षा असणार आहेत गोविंद नक्कीच एकूणच या सगळ्या एअर स्ट्राईक नंतर मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र पोलिसांना हाय अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे मुंबईतल्या BRC परिसरामध्ये मी उभा आहे या BRC परिसरामध्येही मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सिक्युरिटी जी आहे ती वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे BRC गेटपासून मी जवळपास अर्धा किलोमीटर अंतरावर आहे कारण का BRCच्या परिसरामध्ये आणि मुख्य गेटवर या ठिकाणी कुणालाही थांबण्याची मुभा दिली जात नाहीये गेटवर पूर्णपणे बॅरिकेडिंग करण्यात आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मुंबईतली जे BRC सारखी संवेदनशील ठिकाणं आहेत जे म्हणजे बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल या ठिकाणी नेव्हीचं एक ऑफिस असेल किंवा बाकीची इतर जी मंत्रालय असेल या सर्व ठिकाणी सुरक्षा यंत्रणा जी आहे ती वाढवण्यात आलेली आहे आज मॉकड्रिल होणार आहे आणि त्या धर्तीवर पूर्ण सगळ्या यंत्रणा ऑलरेडी असज्ज आहेत आणि त्यामध्ये पुन्हा एअर स्ट्राईक झाल्यामुळे तर एकूणच संपूर्ण ज्या सुरक्षा यंत्रणा आहेत त्या या ठिकाणी अलर्ट झाल्याचं पाहायला मिळतं आहे जागोजागी पोलिसांची पथकं जी आहेत ती आता या ठिकाणी गस्त घालायला सुरुवात झाल्याचंही पाहायला मिळतं एकूणच मुंबई आणि संबंध महाराष्ट्रामध्ये या सर्व हल्ल्यानंतर एक लोकांमध्ये जरी या ठिकाणी आनंदाची जरी भावना असली तरी संपूर्ण सुरक्षा यंत्रणा ज्या आहेत त्या या ठिकाणी हाय मूडवर आल्याचं पाहायला मिळतं आहे आणि सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे की मी आत्ता ज्या ठिकाणी BRCच्या ठिकाणी उभा आहे त्याच BRC हे मुंबईतलं सगळ्यात अतिसंवेदनशील ठिकाण आहे परमाणु अणुसंशोधन केंद्र आहे त्यामुळे पाकिस्तानकडून कुठल्याही पद्धतीची रिॲक्शन झाली तर त्याचा कुठलाही परिणाम होऊ नये म्हणून या ठिकाणी कसून तपासणी या ठिकाणी प्रत्येक एम्प्लॉयची सुद्धा या ठिकाणी कसून तपासणी होताना दिसते आहे पूर्ण अर्धा किलोमीटरचा परिसर जो आहे ते बॅरिकेडिंग करण्यात आलेला आहे अजून जी मुंबई पोलिसांकडून जी माहिती मिळते आहे त्यामध्ये मुंबईतली जी खास जी महत्त्वाची जी ठिकाणं आहेत मुंबई पोलीस आयुक्तालय असेल बॉम्बे स्टॉक एक्सचेंज असेल गेटवे ऑफ इंडिया असेल मंत्रालय असेल विधान भवन असेल या सर्व ठिकाणावर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आल्याचं पाहायला मिळतंय जी गोविंद आपल्याला मुंबईतली आणि महाराष्ट्रातली सिच्युएशनची माहिती देतात आणि थोड्यात आपण डोंबिवलीला देखील जाणार आहोत डोंबिवलीमध्ये ज्या कुटुंबाला झळ पोचली तिकडे अश्विनी पांडे सुद्धा आपल्यासोबत जोडले जाणार आहेत थोड्याच वेळात त्यांच्याकडे आपण जाण्याचा प्रयत्न करूयात अश्विनी पांडे काय तर ज्या प्रकारे हा हल्ला झाला होता एक स्टेटमेंट आपल्याकडनं एक माहिती उर्वशी खोना दिलेली जी माहिती आहे की भारतीय सैन्याने यशस्वीरित्या लक्ष केलेल्या 9 ठिकाणांपैकी 4 पाकिस्तानमध्ये आहेत म्हणजे फक्त POK मध्येच नाही यावेळेस आपण पाकिस्तानात घुसून हा हल्ला केलेला आहे गेल्या वेळेस उरीच्या सर्जिकल स्ट्राईक नंतर अनेकदा ही टीका करण्यात आली होती पण आता ज्या प्रकारे सैन्याने ही पावलं उचललेली आहेत त्याच्यामध्ये 4 ठिकाणं पाकिस्तानातली आहेत पाकिस्तानात एअर स्ट्राईक भारताने केलेल्या आहेत याच्यातली 4 ठिकाणं 5 ठिकाणं ही POK मधली आहेत पाक व्याप्त काश्मीरमधली आहेत तर 4 ठिकाणं